मी करायला जाते एक आणि घडतं दुसरंच. त्याचं कारण सांगते. परवा आम्ही नारायणगावला गेलो होतो देऊळ बंद 2 हा चित्रपट बघायला. पण तिथं जाऊन फक्त वडापाव आणि चहा पिऊन आलेलो आहोत. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. पण त्याच्या अगोदर आज माझा वेट लॉस जर्नीचा सेकंड डे होता आणि रात्री मी मेथीदाणे भिजत घातली होती. त्याचंच पाणी कोमट केलं आणि मस्त असं सकाळी पिऊन घेतलं. त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासाचा छान वर्कआउट केला. ज्यावेळी आपण हा वर्कआउट करतो किंवा कुठलंही हेवी काम करतो ना, त्यावेळी जो घाम निघतो ना, तो मात्र खूप जास्त प्राइसलेस असतो बरं का. त्याच्यानंतर छान असं 15 मिनिटाचं मेडिटेशन केलं, झाडांना पाणी घातलं आणि मग स्वयंपाकाला शिरले. तर आज टेन्शन आलं होतं कारण घरातलं पीठ संपलं होतं. त्यातच गुरुवार, गिरण्या बंद. मग काय आज साधं सिंपल वरण भात आणि बिहारी स्टाईलनं भेंडीची भुजिया बनवली होती. सध्या वेट लॉसमध्ये फक्त क्वांटिटी कमी केली आहे आणि त्याचबरोबर वर्कआउट वाढवले एवढंच. मशीनला कपडे लावावे म्हटलं तर आमचं नशीब फुटकं. त्यात काय लाईटच गेली होती, त्यामुळं ते काम बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या कामाला वळाले. आज दुपारी छान असा काठपदर साड्यांचा व्हिडिओ बनवला होता. त्यासाठीच या सगळ्या साड्या काढल्या होत्या आणि साड्यांच्या घड्या घालता घालता माझ्या नाकी नऊ आलं होतं. एवढ्या सगळ्या साड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मग टाईम झाला होता 5:30चा. त्यावेळी मी जाते योगाच्या क्लासला, त्यामुळं छान अशी रेडी झाले आणि योगाच्या क्लासला गेले. त्या दिवशी तर तिकीट भेटलं नव्हतं, पण आज मात्र भेटलं होतं. त्यामुळं संध्याकाळी पुन्हा एकदा गेलो चित्रपट बघायला. हा चित्रपट तर एक नंबर. त्यामुळं तुम्ही देखील बघून या. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट.